next station is Kamakura. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहोत कामाकुरा एक्सप्लोर करायला आणि कामाकुरा मधले असे हिडन जेम्स जे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे अजूनही खूपशा लोकांना माहिती नाहीयेत. बहुतेक लोक इथे फक्त ग्रेट बुद्धा किंवा बीच साठी येतात, पण कामाकुरामध्ये अशी खूप सुंदर, शांत आणि युनिक ठिकाणी आहेत ना, जी खरंच एक्सप्लोर करण्यासारखी आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या सोबत राहा. ही आपली ट्रेन आली. ही आहे इनोदेन ट्रेन. इतकी सुंदर आणि विंटेज वाइब देते ना ही ट्रेन. कामाकुरामध्ये फिरण्यासाठी ही ट्रेन खूप जास्त फेमस आहे, कारण ही समुद्राच्या बाजूने आणि छोट्या जॅपनीज गल्लीमधून आणि खूप सुंदर नेचर मधून जाते. जर तुम्हाला कामाकुराचं रिअल जपान एक्सपिरियन्स करायचं असेल तर मी तुम्हाला डेफिनेटली सजेस्ट करेन की तुम्ही फ्रंट सीट वर बसा, कारण तिथून दिसणारा व्ह्यू खरंच खूप सुंदर असतो. बाजूला हा समुद्र आणि समुद्राच्या लाटा आणि ट्रेनचा प्रवास. ऑनेस्टली इतकी पीसफुल फिलिंग आहे नाही. आणि आज वेदर खूप जास्त क्लिअर असल्यामुळे आपल्याला माउंट फुजी पण दिसतोय. इतका क्लिअर माउंट फुजीचा व्ह्यू दररोज बघायला मिळत नाही, त्यामुळे आजचा दिवस खूप जास्त लक्की आहे. आणि फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटवर. हे आहे कामाकुरा कोकोमाए स्टेशन. अॅनिमे स्लॅम डंक मधल्या फेमस ओपनिंग सीन मुळे ही जागा खूप जास्त व्हायरल झाली आहे. त्या सीन मध्ये रेल्वे क्रॉसिंग, समुद्र आणि इनोदेन ट्रेन दिसते आणि त्यामुळे अॅनिमे फॅनसाठी ही जागा एक आयकॉनिक स्पॉट बनली आहे. हे स्टेशन इनोदेन लाईन वर आहे आणि जपान मधल्या सर्वात सुंदर सी साइड ट्रेन रूट्स पैकी एक मानलं जातं. तर आपण आता निघालो आहोत आपल्या पुढच्या स्पॉटवर, जे की खूप जास्त फेमस आणि हिस्टॉरिकल आहे आणि या स्पॉटचं नाव आहे कामाकुरा नो दायबुत्सू. पण त्या स्पॉटवर जाण्याआधी माझं तुम्हाला एक सजेशन असेल की तुम्ही मेन रोडनी अजिबात नका जाऊ. मेन रोड पासून जो बाजूला एक गल्ली असती त्या गल्लीमधून जावा. त्या गल्लीमधून तुम्ही गेले ना, तुम्हाला रिअल जपान एक्सपिरियन्स करायला भेटेल, कारण की आजूबाजूला इतके सुंदर कॅफे असतात ना तिथे, आणि त्यांचा रेसिडेन्शियल एरिया पण एकदम असा जिबली थीम मध्ये असतो. कॉमन रस्त्याने गेलं की तुम्हाला तेच टुरिस्ट लोक आणि खूप जास्त गर्दी मिळेल, पण अशा गल्लीमधून गेले ना एकदम अशी शांत वाइब येते आणि एकदम सुंदर असा रिअल कामाकुरा तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटेल. तर ही आहे आपली सेकंड स्पॉट, कामाकुरा नो दायबुत्सू. तर इथे जाण्याआधी आपल्याला तिकीट खरेदी करावी लागते, जी की असते फक्त 300 येनची. 300 येन मध्ये असे तिकीट खरेदी करून आपल्याला हात धुवून मगच आतमध्ये जावं लागतं. तर हे आहेत कामाकुरा नो दायबुत्सू. दायबुत्सू म्हणजेच ग्रेट बुद्धा. ही मूर्ती कोतोकू इन टेम्पल मध्ये आहे आणि जपान मधल्या सर्वात फेमस बुद्धा स्टॅच्यूज पैकी एक मानली जाते. ही ब्रॉन्झ स्टॅच्यू जवळपास 13.35 मीटर उंच आहे आणि तिचं वजन 120 टन्सचं आहे. आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे ही मूर्ती साधारण 770 वर्षापूर्वी बनवली गेलेली आहे. पूर्वी या बुद्धा स्टॅच्यूच्या आजूबाजूला काही मंदिरे होती, पण अनेक टायफून्स आणि सुनामीमुळे ती मंदिरे अशी नष्ट झाली आणि फक्त ही मूर्ती राहिली. म्हणून आजही हे बुद्धा ओपन स्काय खाली बसलेले दिसतात. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत, बुद्धा स्टॅच्यूच्या आतमध्ये. यासाठी आपल्याला एक्स्ट्रा 50 येन द्यावे लागतात. आत गेल्यावर तुम्हाला या मूर्तीचं ऍक्च्युअल ब्रॉन्झ स्ट्रक्चर जवळून पाहायला मिळतं. ही मूर्ती वेगवेगळ्या ब्रॉन्झ प्लेट्स जोडून बनवली गेलेली आहे आणि आत गेल्यावर त्या जॉईंट्स क्लिअरली दिसतात. इतक्या वर्षापूर्वी एवढी मोठी स्टॅच्यू कशी बनवली असेल हे विचार करूनच सरप्राईज वाटतं. त्या काळात मॉडर्न मशीन्स नव्हत्या, तरीही इतकं परफेक्ट कन्स्ट्रक्शन केलं गेलं आहे ना. आत इन्फॉर्मेशन बोर्ड पण आहेत, ज्यावर बुद्धा स्टॅच्यूजचं हिस्ट्री,
देन कन्स्ट्रक्शन प्रोसेस बद्दल माहिती दिलेली आहे. आणि ऑनेस्टली आतमध्ये एकदम शांत आणि थंड वातावरण फील होत होतं. इतक्या मोठ्या हिस्टॉरिकल स्टॅच्यूच्या आत उभं राहणं हा एक्सपिरियन्स खरंच खूप जास्त युनिक आहे. स्टॅच्यूच्या बॅक साइडलाच इथे तुम्हाला असं एक शांत वातावरण बघायला मिळेल, जिथे लोक बसून मेडिटेशन करतात. आजूबाजूला इतकी ग्रीनरी आहे आणि शांत हवा आणि बुद्धाची पीसफुल वाईब, त्यामुळे खरंच खूप काम फील होतं इथे. आणि इथे तुम्हाला खूप सारे सुविनियर शॉप्स पण दिसतील. जपानला आल्यानंतर लोक इथून छोटे बुद्धा स्टॅच्यूज, देन की चेन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिशनल गिफ्ट्स खरेदी करतात. पण एक इम्पॉर्टंट टिप देते, टेम्पलच्या अगदी आतल्या शॉप्स मध्ये खरेदी करण्यापेक्षा बाहेरच्या शॉप्स मधून खरेदी करा. तिथे तुम्हाला अगदी सेम सुविनियर्स कमी किमतीत मिळून जातील. म्हणजे ऍक्च्युली मी स्वतः कम्पेअर केलेले प्राइसेस, तर मला बाहेर खूप जास्त कमी किमतीत त्या गोष्टी मिळाल्या. त्यामुळं ही एक सजेशन मी तुम्हाला देते की तुम्ही काही सुविनियर खरेदी करायचे असतील तर ते बाहेरून खरेदी करा. सो आपला नेक्स्ट स्पॉट आहे सासुके श्राईन. आणि हे कामाकुरा दायबुत्सू पासून थोडंसं लांब आहे, साधारण अर्धा तास दूर आहे. पण मी सजेस्ट करेल की तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. हे कम्प्लिटली वर्थ आहे. मेन टुरिस्ट प्लेसेस पेक्षा इथे क्राऊड खूप कमी भेटेल तुम्हाला. आणि इथे इतकी रिलॅक्सिंग आणि शांत वाईब येते ना. आणि फायनली हे आहे सासुके श्राईन. हे श्राईन नेचरच्या आतमध्ये लपल्यासारखं आहे, म्हणूनच इथे लोक, म्हणजे या जागेला लोक मिनी क्योतो वाईब असं म्हणतात. या श्राईनची हिस्ट्री खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला सांगते. असं मानलं जातं की कामाकुरा शोगुनातेचे फाउंडर मिनामोतो नो योरितोमो यांना देवाकडून इथे मदत मिळाली होती. त्यामुळे हे श्राईन विक्ट्री आणि प्रोटेक्शनशी रिलेटेड मानलं जातं. इथे आल्या आल्या तुम्हाला सगळीकडे फॉक्सचे स्टॅच्यू दिसतील, कारण हे एक इनारी श्राईन आहे. जॅपनीज कल्चरमध्ये फॉक्स म्हणजे कित्सुने हे इनारी देवतेचे मेसेंजर मानले जातात. इनारी हे राईज, देन प्रॉस्पेरिटी आणि बिझनेस सक्सेसशी रिलेटेड देव आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर काही फॉक्स स्टॅच्यूच्या तोंडात की किंवा ज्वेल दिसेल. की ही राईस स्टोअर हाऊसची सिम्बॉल मानली जाते, जी वेल्थ आणि गुड फॉर्च्यून दर्शवते. आणि हे बघा, हे सारे रेड तोरी गेट्स आहेत. आजूबाजूला पूर्ण हिरवळ आणि शांत जंगलासारखं वातावरण आणि पक्ष्यांचे आवाज. ऑनेस्टली खूप पीसफुल फिलिंग येत होती इथे. इथे खूप लोक आपले विशेष पण लिहून ठेवतात, जे वाचताना खूप इंटरेस्टिंग वाटतं. मला पर्सनली या श्राईनची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथली काम वाईब. जर तुम्हाला क्राऊडेड टुरिस्ट प्लेसेस पेक्षा हिडन पीसफुल स्पॉट्स एक्सप्लोअर करायला आवडत असतील तर सासुके श्राईनला डेफिनेटली व्हिजिट करा. आणि आता आपण चाललो आहोत आपल्या नेक्स्ट हिडन स्पॉटकडे, जे की आहे जेनियाराई बेंतेन श्राईन. हे सासुके श्राईन पासून अगदी जवळ आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्ही स्पॉट अगदी एकत्र एक्सप्लोअर करता येते. आणि खरं सांगायचं तर हे श्राईन खूप जास्त युनिक आहे, कारण इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी एका रॉक टनल मधून जावं लागतं आणि त्या टनल मधून आतमध्ये गेल्यानंतर अचानक एक शांत आणि हिडन वर्ल्ड मध्ये आल्यासारखं वाटतं. आणि या श्राईनचं पूर्ण नाव आहे जेनियाराई बेंजायतेन उगाफुकू श्राईन आहे. आय डोंट नो मी करेक्ट प्रोनाऊन्स केलंय की नाही, बट ठीक आहे. आणि हे श्राईन खास फेमस आहे मनी वॉशिंग ट्रेडिशनसाठी. इथे एक नॅचरल स्प्रिंग वॉटर आहे. जॅपनीज बिलीफ नुसार या पाण्यात पैसे धुतल्यानंतर आपली वेल्थ आणि गुडलक वाढतो असं इथे मानलं जातं. म्हणून इथे खूपशे लोक असे कॉइन्स किंवा आपले नोट्स बास्केटमध्ये ठेवून ते पाण्याने धुतात. इथं मला एक नवल या गोष्टीचं वाटलं की काही लोक आपले कॅश कार्ड सुद्धा या पाण्याने धुवत होते, बट मला तो व्हिडिओ काढता नाही आला. तर चला आता आपण निघूया आपल्या पुढच्या लोकेशनकडे, जे की आहे कोमाची स्ट्रीट.
कामाकुरामधली सर्वात फेमस स्ट्रीट ही आहे. इथे तुम्हाला इतके शॉप्स मिळतील, लोकल शॉप्स, देन फूड्सचे शॉप खूप छान बघायला मिळतील. आता इथे आल्यानंतर एक युनिक गोष्ट मला दिसली, ती की म्हणजे हा सोप इतका सॉफ्ट होता ना, आणि याची स्मेल पण खूप छान होती. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे ह्यांनी सोप्स बनवून ठेवलेले, जे की खूप युनिक आणि खूप छान वाटत होते. कोमाची स्ट्रीटची खासियत म्हणजे इथलं स्ट्रीट फूड अतिशय टेस्टी, आणि बघताच तुम्हाला असं ते खाऊशी वाटतं. आणि त्या स्ट्रीटवरून जाताना अगदी इतका छान स्मेल येतो ना त्या फूडचा, की आपल्याला असं वाटतं की काही ना काहीतरी इथलं ट्राय करावंच. फूड सोडून इथे खूपशा अशा युनिक गोष्टी होत्या. आता हे बघा, हा एक रुमाल आहे आणि त्या रुमालाचं त्यांनी किमोनो बनवून तिथे सेल करायला ठेवलंय. म्हणजे अशा काही युनिक गोष्टी होत्या ज्या की मी खूप पहिल्यांदा बघितलेल्या, आणि खूप छान वाटत होतं ही स्ट्रीट एक्सप्लोअर करताना. आणि इथे असे काही गिफ्ट शॉप्स पण होते. मी जेवढा एक्सपिरियन्स केला आणि मी जेवढं बघितलं, तर मला इथली कॉस्ट जरा जास्त वाटत होती, सो मी काही घेतलं नाही. आता हे बघा, हा आहे बेंतो बॉक्स, म्हणजे जॅपनीज स्टाईल टिफिन बॉक्स असं याला म्हणतात. आणि हे काही असे गिफ्ट्स होते. आणि आता आपण आलो आहोत माझ्या सगळ्यात फेवरेट स्पॉटवर आणि आपल्या आजच्या ब्लॉगच्या शेवटच्या डेस्टिनेशनवर. हे आहे दोंगुरी क्योवाकोकू, म्हणजेच कामाकुरामधलं ऑफिशियल जिबली स्टोअर. जर तुम्ही टोटोरो, स्पिरिटेड अवे, किकीज डिलिव्हरी सर्व्हिस आणि इतर जिबली मूव्हीजचे फॅन असाल ना, तर ही जागा तुमच्यासाठी अगदी हेवन आहे. आतमध्ये गेल्याच अगदी म्हणजे मला असं वाटत होतं की मी जिबली मूव्हीमध्ये आली आहे की काय. आणि इतकं मॅजिकल आणि कॉझी वाईब होती ना इथली. आणि हा क्यूटचा तोतोरो बघा, इतका क्यूट होता ना हा. म्हणजे सगळीकडे तोतोरोचे असे प्लश टॉयज आणि वेगवेगळ्या जिबली कॅरेक्टर्सचे कलेक्शन असे ठेवलेले यांनी. इथे फक्त टॉयज नव्हते, तर इथे असे मॅग्नेट्स, देन किचन्स आणि खूप साऱ्या अशा जिबली थीम बेस्ड आयटम्स होते. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक गोष्ट इतकी क्यूट होती ना इथे, की काय घेऊ आणि काय नाही असं मला समजतच नव्हतं. आणि खास गोष्ट म्हणजे हे फक्त 1 फ्लोअरचं शॉप नाहीये, या शॉपचे 2 फ्लोअर आहेत. तर चला आता आपण वरच्या फ्लोअरवर जाऊया. वरच्या फ्लोअरवर मोस्टली जिबली थीम स्टेशनरी, देन किचन आयटम्स आणि क्रॉकरीज आहेत. आणि इथे तुम्हाला कप्स, प्लेट्स आणि अजून खूप साऱ्या अशा होम डेकोर आयटम्स मिळतील. आणि काही छोटे शोपीस पण आहेत, जे अगदी मूव्ही सीन सारखे दिसतात. पण खरं सांगायचं तर मला सगळ्यात जास्त इथे ना तोतोरो आवडला. इतका क्यूट दिसत होता ना, की लिटरली त्याला हग करायची इच्छा होत होती. तर मित्रांनो, हा होता माझा कामाकुरा हिडन जेम ब्लॉग. आज आपण खूप सुंदर आणि युनिक स्पॉट्स एक्सप्लोअर केले. तुम्हाला यामधला कोणता स्पॉट सगळ्यात जास्त आवडला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच जपान ट्रॅव्हल ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.